हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 1885. देव बराडी घाली देठांसाठी उडी, देव भ्याड राखे बळीचे कवाड. देव भाविक होय दासांचा सेवक. देव होया जैसा म्हणे तैसा तया. देव लहान तुका म्हणे अनुरेणू. 1885. देव फार आषाढभूत भुकेला आहे. भक्तांच्या घरच्या बाजीच्या देठासाठी हावरा असतो. देव भावाचा भुकेला आहे, आपल्या दासाचाही सेवक होतो. देव भ्याड आहे, तो बळीच्या भीतीने तो म्हणतो त्याप्रमाणे वागतो. द्वारपाल होऊन दार रक्षण करतो. देव भक्तांच्या आवडीप्रमाणे त्याला पाहिजे तसा होतो. तुकाराम महाराज म्हणतात देव अनुरेणूहून लहान आहे. 1886. देव भला मिळवणी जाय जैसा त्याला. देव उदार देता नाही थोडे फार. देव बळी जोडा नाही भूमंडळी. देव व्हावा आवडे तो सर्वा जीवा. देव चांगला तुका चरणी लागला. 1886. देव भला खरोखर भला आहे. भक्तांच्या भावने प्रकारे त्याच्याशी एकरूप होतो. देव उदार आहे. घ्यायला लागले की थोडेफार असा बारकावा करीत नाही, भरभरून देतो. मी पुन्हा सांगतो की देव सामर्थ्यवान आहे. त्याच्यासारखा तुलनेने दुसरा कोणी नाही. देव असा व्हावा की जो सर्व जीवांना आवडावा, तोच देव व्हावा. असा देव चांगला असल्यामुळे तुकोबा त्याला चरणी लागले. 1887. देव पाहो उंच ठाई उभे राहो. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. देवासी काही मागो जीवभाव त्यासी सांगो. देव जाणे पूर्वी मनीची खुने. देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. 1887. देव पाहू पण त्यासाठी आपण प्रथम आध्यात्मिक उन्नती करून अधिकार प्राप्तीच्या सर्वोच्च जागी स्थिर होऊ. ज्याने देव पाहिला तो कशालाही कोणालाही भीत नाही. देवाजवळ काहीतरी मागू, आपल्या मनातील भाव त्याला सांगू. देव भक्ताची मनीषा जाणतो, त्याची छोटी इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात देव अतिशय हळवा कोमल मनाचा आहे, त्यामुळे तो भक्तांचे अंतःकरण जाणतो. 1888. देव आमचा जीव सकळ जीवांचा. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाही. देव गोड पूर्वी कोडांचेही कोड. देव आम्हा राखे घाली कळी काळासी काखे. देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ. 1888. देव आमचा केवळ आमचा आहे, कारण तो सर्व जीवाचा प्राण आहे. देव आमच्या अंतरी बाहेर भरलेला असल्याने तो आहे. देव फार गोड आहे. भक्ताच्या इच्छा जाणून त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो, त्याचे कौतुक करतो. देव आमचे सर्व प्रकारच्या भयापासून रक्षण करतो. तुकाराम महाराज म्हणतात दयाळू देव तुकोबांचा सांभाळ करतो. 1889. जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख. देव निवारील भूक. घालू देवासीच भार. देव सुखाचा सागर राहो जवळी देवापाशी. आता जडोनी पायासी तुका म्हणे आम्ही बाळे. या देवाची लढीवाळे. 1889. भाविकांनो, आपण देवाच्या गावाला जाऊ चला. तेथे आपल्याला देव विश्रांती देईल. आपण देवाला आपले सुखदुःख सांगू. देव आपली व्यथा दूर करील. देवावर विश्वास ठेवून त्याच्यावर आपले संकटाचे ओझे घालू. तो सुखाचा सागर आहे. आपण देवाच्या पायाशी लपटून राहू. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या देवाची लाडके बालके आहोत. 1890. प्रेमे तेथे वास करी. मुखे उच्चारिता हरी. प्रेमे यावे तया गावा. चोजवी तया वैष्णवा. प्रेम पाठी लागबळे. भक्त दे कोणी या भोळे. प्रेम नवजे दड विता. शिरे बळे जेथे कथा. तुका म्हणे थोर आशा. प्रेमागरी विष्णुदासा. 1890. जेथे मुखाने सतत हरिनाम उच्चारले जाते तेथे श्रीहरी मोठ्या प्रेमाने वास करतो. असे हे प्रेम वैष्णवाच्या गावात त्यांचा शोध करीत येते.
भोळ्या बाबड्या भक्तांना पाहून प्रेमाने देव त्यांच्या पाठीमागे लागतो. जेथे हरिकथा चालू असेल तेथे प्रेमाने बळेच बुजतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ताच्या घरी आश्रय मिळेल या आशेने तेथे आपण होऊन येतो. 1891 संत मानितील मज तेने वाटतसे लाज, तुम्ही कृपा केली नाही चित्त माझे मज ग्वाही, गोविलो थोरिवा दुःख वाटतसे जीवा, तुका म्हणे माया आवरा हे पंढरीराया. 1891 मला संत मानून काहीतरी पदवी प्रदान करतील याची मला लाज वाटते, कारण देवा तू माझा स्वीकार केलेला नाहीस याची माझी मन ग्वाही देते. या थोरपणात गुंतून पडलो, त्यामुळे जीवाला फार दुःख होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा लौकिकाचा बेगडी उपचार मला नको, पांडुरंगा तुमची माया आवरा. 1892 नाही तुम्ही केला अंगीकार तो विठ्ठला, सोंगेन पाविजे धडी माझी फुटकी सांगडी, प्रेम नाही अंगी भले मनविले जगी, तुका म्हणे देवा मजवाया का चाळवा. 1892 देवा तुम्ही मला आपले म्हणाला नाही तोपर्यंत भक्तपणाच्या बरोबरच्या सोंगाने भवनदी पार करता येणार नाही. अशी खोटी भक्ती म्हणजे फुटकी नाव आहे. अंतरात खरे भक्ती प्रेम नाही, जगाकडून संत सज्जन म्हणून घेतले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा बेगडी मोठेपणा देऊन व्यर्थ का चाळविता. 1893 आता चक्रधरा जनी अम्मास अवेरा, तुमची म्हणल्यावरी जैसी तैसी तरी हरी, काळ अम्मा खाय तरी तुझे नाव जाय, तुका म्हणे देवा आता पण सिद्धी न्यावा. देवा चक्रपाणी तू आमचा अवेर करू नको, कारण आम्ही आता जसे आहोत तसे आहोत, पण तुझे आहोत. काळाने आम्हाला खाल्ले तर तुझ्या नावाला कमीपणा येईल. पतितांचे रक्षण त्याचा उद्धार करण्याचे तुमचे ब्रीद आहे ते आता सिद्ध करून दाखवा, तशी वेळ आली आहे. 1894 मज ऐसे कोण उद्धरिले सांगा, ब्रीदे पांडुरंगा बोलतसा, हातींच्या कांकना कायसा आरसा, उरलो मी जैसा तैसा आहे. धन्वंतरी हरी रोग्याची व्यथे, तो ते तो काही येथे न देखिजे, तुका म्हणे नाही अनुभव अंगे, वचन वावगे कोण मानी. 1894 पतितांना पावन करण्याचे तुमचे ब्रीद आहे असे सांगता, पण माझ्यासारख्या पतिताचा उद्धार कोणी व कोठे केला सांगा देवा. हातातले कांकण पाहायला आरसा कशाला, तसे मी एकनिष्ठ भक्त असून मी आहे तसाच पतित राहिलो. रोग्याचा रोग बरा करण्याचा गुण धन्वंतरी देतो, त्या औषधात असतो, पण औषधाने रोग बरा होत नाही. आता त्याचा काय उपयोग. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत मला स्वतःला याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मी तुमची पतित पावन दीनानाथ ही ब्रीदे मानणार नाही. 1895 काय ते सामर्थ्य न चले या काळे, काय झाले बळशक्तीहीन, माझी या संचिते अनिलासी हरी, झाले तुझवरी वरिष्ठते, काय गमाविली सुदर्शन गदा, त्या भेने गोविंदा लाज तसा, तुका म्हणे काय ब्रीदांचे ते काम, सांडा परते नाम दीनानाथा. 1895 देवा तुझे भक्त प्रतिपालक असणारे कार्य सामर्थ्य नष्ट झाले का, तू शक्तिहीन झालास का, माझे प्रारब्ध तुझ्यापेक्षा वरिष्ठ बलवान ठरले का, तुझ्या हातीची गदा सुदर्शन चक्र हरवले का, त्यामुळे घाबरून तुम्ही लपून बसला का. मला असे वाटते माझे संचित कर्म बलवान आहे, तुझा पराभव झाला, त्याच्या पुढे तुझे काही चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदा दीनानाथा हे ब्रीद सिद्ध करता येत नसेल तर ते सोडून द्या, त्याचा उपयोग नाही. 1896 बळबुद्धी वेचून या शक्ती, उदक चालवावे युक्ती, नाही चळण तया अंगी, दावेल वना मागे वेगी, पाट 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 मोठ मोकळा, भरीत पखाला सागळा, बिजा जासी द्यावे, तुका म्हणे तैसे व्हावे. 1896 बळबुद्धीचा उपयोग करून पाण्याला वळण द्यावे, नाहीतरी पाणी उताराकडे धावत जाते, त्याचा उपयोग होत नाही. पाठ काढून पाण्याचा मार्ग काढणे, मोठेने पखालीने पाणी कौशल्याने पाहिजे तेथे नेता येते. पाण्याचा खास गुणधर्म असा आहे की ते ज्या बीजाच्या वाढीसाठी दिले जाते त्या बीजाला अनुकूल असा रस धारण करते. उसाला गोड, कारल्याला कडू, मिरचीला तिखट, कैरीला आंबट वगैरे वगैरे असे तुकाराम महाराज म्हणतात. 1897 न म्हणे सान थोर, दुष्ट पापी अथवा चोर,
सकळा द्यावी एकी चवी, तान हरुणी निववी, न म्हणे दिवस राती, सर्व काळ सर्वाभूती, तुका म्हणे झारी, घेता तांब्याने खापरी. 1897. पाण्याला फक्त तहानलेल्याची तहान भागवावी एवढेच कळते, ते करताना ते लहान थोर दुष्ट पापी चोर साधू असा फरक करीत नाही. सर्वांना एकाच गोडीचे चवदार पाणी देऊन त्याची तहान शांत करते. दिवसा रात्री सतत सर्व काळ ते सर्व जीवांना सेवा देते. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही धातूच्या भांड्याने अगदी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायले तरी सर्वातून एकच चव असते, ते भेदभाव करीत नाही. 1898. इच्छा चाड नाही न धरी संकोचही काही, उदका नेले तिकडे जावे, कैसे तैसे सहज व्हावे, मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न रस, तुका म्हणे सुख, पिडा इच्छा पावे दुःख. 1898. पाण्याला आपण कोठे जावे अशी इच्छा नसते. नेणाऱ्याने आपल्या इच्छेप्रमाणे पाणी नेले तरी ते संकोच करीत नाही. जो जिकडे नेईल तिकडे ते जाते, त्याचा वापर करावा तसे ते होते. एकाच वाफ्यात ऊस कांदा मोहरी लावले तर विविध प्रकारचे रस निर्माण होतात. तुकाराम महाराज म्हणतात, देव सर्व प्राणी मात्रांना एकच देतो, पण प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे त्याला त्याचे सुख किंवा दुःख होते. 1899. तरले ते मागे आपुलिया सत्ता, कमाई अनंता करोनिया, उसने फेडिता धर्म ते कोण, ते तुझ अनन्य तुम्ही त्यासी, मज ऐसा कोण सांग वाया गेला, तो तुम्ही तारिला पांडुरंगा, तुका म्हणे नामासारखी करणी, न देखे हे मनी समजावे. 1899. हे देवा, माझे जे भक्त उद्धरून गेले ते आपल्या भक्ती सामर्थ्यावर कमाई करून मोक्षाला गेले. ते भक्त भक्ती साधना करून प्रयत्नपूर्वक तुझ्याशी अनन्य राहिले, म्हणून तू त्यांच्याशी अनन्य राहिलास. हा उसनवारीचा व्यवहार झाला, यात तुझे मोठेपण कसले? यापूर्वी माझ्यासारख्या पापी जीवांचा उद्धार केला असला तर सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचे भक्तजन प्रतिपालक कृपानिधी या नावाप्रमाणे कृती नाही, म्हणून भगवंता हा विचार तुम्ही समजावून घ्यावा. 19. कवनाशी भांडो कोण माझे साहे, कोण मज आहे तुझविन, दरिले दे उदास दुरांतरे, सांडी एक सरे केली माझी, आई कोण माझे नाईकसी बोल, दे कोणी या खोळंबुती बुती, गेसी तुगा म्हणे एके गावींची वसती, म्हणवनी कंदी वाटे देवा. 19. माझ्यावर होणाऱ्या अन्यायासाठी हे देवा, मी तुझ्याशिवाय कोणाशी भांडू? कोण माझे बोलणे सहज करील? तुझ्याशिवाय मला जीवलग असे दुसरे कोणी आहे का? जसे असून तू मला लांबलचक ठेवलेस, देवा, माझ्या बाबतीत तू असा उदासीन कसा झालास? मला एकट्याला कसे सोडून दिले? देवा, माझ्यावरील अन्याय पाहूनही तू न पाहिल्यासारखे करतो आणि डोळ्यावर पडदा ओढून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुझी माझी एकाच गावातील वस्ती आहे. स्वस्वरूप असे असून तू दुराव्याने वागतो, याचे वाईट वाटते. 1901. आळविता कंठ शोकला भीतर, आयुष्य वेचे धीर नाही मना, अजून का नये तुझ्या अंतरा, दिनाच्या माहेरा पांडुरंगा, धन दिसे डोळा, दगडाचे परी भोगते शरीरी, विष झाले चुकलो काय ते मज क्षमा करी, अळंगुनी हरी प्रेम द्यावे, अवस्था राहिली रूपाची अंतरी, बाहेरी भीतरी सर्व काळ, तुका म्हणे माझे सकळ उपाय, पांडुरंगा पाय तुझे आता. 1901. माझ्या उद्धारासाठी तुझी प्रार्थना करता करता माझा कंठ हातून कोरडा झाला. संपूर्ण आयुष्य तुला विनंती करण्यात खर्च झाले, आता मनाला धीर निघत नाही. एवढे होऊन देवा, तुझ्या मनात माझ्या उद्धाराविषयी काय येत नाही? पांडुरंगा, तू आम्हा दिनदुबळ्यांचे माहेरघर आहेस. द्रव्यधन दगडाप्रमाणे निरुपयोगी, तर सुखभोग विषाप्रमाणे वाटतात. देवा, माझ्याकडून काय चूक झाली त्याबद्दल क्षमा करून प्रेमभराने अलिंगन द्यावे. अंतरी तुझे रूप वसते, अंतर्बाह्य सदा सर्व काळ तूच दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, आता माझे साध्य उपाय सर्व काही तुझे पाय आहेत. 1902. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही केले, पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा, तुका म्हणे भावे, बेने देव आकारावे. 19. भुंगा लाकडाला भूक पाडताना त्याची सर्व पर्वा न करता आपले काम करतो, परंतु सायंकाळी कमळात बसून रसपान करताना भान विसरतो. कमळ मिटल्याने बाहेर पडता येत नाही, पण तो सुटण्यासाठी कमळासारख्या मऊ फुलाला भूक पाडून बाहेर येत नाही.
असे हे प्रेमबंधन प्रयत्न करून सुटत नाही. बालक प्रेमाने पित्याचे वस्त्र ओढून त्याला थांबवून ठेवते. पिता बलवान असला तरी स्वतःचे वस्त्र सोडून बाहेर जाऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे निर्गुण परमात्मा भक्ताच्या भक्तिप्रेमाच्या बंधनामुळे भयाने साकार होतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.